पुणेकर माझामध्ये आपल्या सर्वांचं आज या ठिकाणी स्वागत करते। आज पुणे युनिव्हर्सिटीच्या विद्यापीठामध्ये आज या ठिकाणी अखिल भारतीय बौद्ध धम्म महिला श्रामणेरी शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे। आपल्यासमोर या ठिकाणी त्याचबरोबर संबोधी फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी या धम्म शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी आर्याजी धम्मदिना आपल्यासमोर आहेत। म्हणतीजी या ठिकाणी आपण जे हा शिबिराचा कार्यक्रम घेतला आहे त्याच्या संदर्भात आपण काय सांगाल? पुणे शहरामध्ये मागील वर्षी एक महिलांचं श्रामणेरी शिबिर झालेलं होतं आणि ते शिबिर सगळ्यांना आवडलं। त्यातूनच प्रेरित होऊन आता दुसऱ्यांदा हे शिबिर लावण्यात आलेलं आहे। कारण लेडीज लोकांना श्रामणेरी बनण्याची अशी काही संधी प्राप्त होत नाही आणि 10 दिवसाचं असल्या कारणाने 10 दिवसाकरता सहज महिला घराच्या बाहेर जाऊ शकतात आणि जे भिक्षुणी बनण्याचा एक आनंद असतो तो आनंद त्या उपभोगतात। याकरिता त्या श्रामणेरी शिबिरात भाग घेतात। पण आमचा उद्देश असा आहे श्रामणेरी शिबिरामधनं त्यांना धम्माचं मार्गदर्शन करणं, आचरणशील बनवणं, शीलवान बनवणं, गुणवान बनवणं आणि त्यांचा हातभार पारिवारिक जीवन सुखाने जगण्याकरिता आणि सामाजिक शांती निर्माण करण्याकरिता हे अतिशय जास्त प्रमाणात होत असते। यातूनच त्या मुक्तीच्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकतात। हा आमचा उद्देश आहे। आपण किती वर्षापूर्वी आपण म्हणजे या शिबिरामध्ये सामील झालात? मी सामील झाली म्हणण्यापेक्षा लहानपणापासूनच धर्माकडे वळलेली आहे। 3 वर्षाची असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वारे धम्मदीक्षा घेतलेली। आमच्या घरामध्ये सगळं धार्मिकच वातावरण, आंबेडकरी विचार आमच्या मनामध्ये बिंबवण्याचा वडिलांनी सतत प्रयत्न केला आणि 12 वर्षाची असतानापासूनच मी धम्माच्या कार्यामध्ये लागलेली आहे। माझी ओढ होती भगवान बुद्धाकडे, त्यांच्या धम्माकडे। तेव्हापासून मी कार्य करते। आमच्या घरापुढे जे विहार होतं त्या विहाराच्या समितीवाल्यांनी माझं तो उत्साह पाहून मला पुढाकार दिला आणि विहारामध्ये सगळे कार्यक्रम राबवण्यासाठी मला हे केलं, प्रवृत्त केलं। तेव्हापासून करतेच आहे। उपासिका जीवनामध्ये राहिली बरेच वर्ष, कारण की वडिलांनी भिक्षुणी बनण्याला परवानगी दिलेली नव्हती। त्यावेळेचं वातावरण नव्हतं, विहार नव्हते, विहारामध्ये भिक्षू लोकांची सोय लागत नव्हती। तर ही पोरगी भिक्षुणी बनेल तर कुठे राहणार, काय करणार, असा विचार वडिलांच्या मनात होता। तर त्यांनी माझ्या गुरुकडून वचन घेतलं की जेव्हापर्यंत मी आहो हिला भिक्षुणी नाही बनू द्यायचं, तुम्ही जेव्हापर्यंत आहात तेव्हा भिक्षुणी नाही बनू द्यायचं। आता ते दोघं पण चालले गेले। मी 40 पार केली तर मी भावांना आणि बहिणींना विचारून मग मी निर्णय केला की आता मी भिक्षुणी बनणार। संबोधी फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी ज्या महिलांचं शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे या शिबिराच्या संस्थापक अध्यक्षा मान्य रागिनी कोरकेताई आपल्यासमोर या ठिकाणी आहेत। ताई, ही संकल्पना आपल्या डोक्यात कशी काय आली? प्रेरणा, धम्माची प्रेरणा कशी मिळते अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। जेव्हा आपण पाहत असतो की महामानवांना आपण श्रवण करतो परंतु आचरणात आणत नाही। दिखाव्याचं स्वरूप आहे आपलं, परंतु आपल्या आचरणामध्ये महामानव नसल्यामुळे आपण नेहमी समोरच्या व्यक्तीकडे पाहताना अतिशय म्हणजे मी खूप ज्ञानी आहे आणि तुम्ही अज्ञानी आहात अशी भूमिका असते। त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं ज्ञान संपादित करायचं, स्वतः ग्रहण करायचं। भगवंत सांगतात की जर प्रश्न आहेत तर त्या प्रत्येक प्रश्नाचं कारण बाहेर नाही, जगामध्ये मिळणार नाही, त्याचं तुम्हाला स्वतःमध्ये त्याचा शोध घ्यावा लागेल। आणि स्वतःमध्ये शोध घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात सम्यक ध्यान साधनेचा, सम्यक विपश्यनेचा अभ्यास करावा लागेल, सम्यक ध्यान साधनेचा अभ्यास करावा लागेल, समाधीचा अभ्यास करावा लागेल। या अभ्यासातूनच तुम्ही पुढे जाऊन स्वतःला आत्मनिर्भर करू शकता। जे काही सामाजिक प्रश्न असतील त्याला तुम्ही सामोरे जाऊ शकता आणि स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने समाजापुढे व्यवस्थित जी काही समाजाची विस्कळीत झालेली अवस्था आहे ती पद्धतशीरपणे त्याची मांडणी करू शकता। म्हणून तथागतांनी आपल्याला ध्यान साधनेवरती सगळ्यात जास्त आपण सर्वांनी जोर द्यावा, म्हणून अशा पद्धतीचा आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे।
माझ्या मनामध्ये ही संकल्पना कशी आली, मला धम्माची आवड आहे आणि जेव्हा जेव्हा आपण विहारामध्ये जात असतो, सामाजिक क्षेत्रामध्ये जात असतो, अनुभव येत असतात आणि मनाशी मी एक ठरवलं की चला बाबा, बोलण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण कृतिशील राहावं. कृतिशील राहण्यासाठी ते स्वतः स्वीकारावं आणि मग छोटे छोटे प्रयत्न करत करत माझं असं निदर्शनात आलं की सगळ्यात पहिलं आपण भिक्षुणी बनावं. कारण नेहमी पुरुष वर्ग सामाजिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये योगदान देतात आणि असं कुठे होतं की चला बाबा आपण कार्य तर करतोय, परंतु कुठेतरी आसक्तीचा विषय असतो. हो, घरातून प्रतिसाद असल्याशिवाय मी करूच शकत नाही. माझ्या मिस्टरांचा, मुलांचा, परिवाराचा, कुटुंबाचा, माहेरचा, सासरच्यांचा, सगळ्यांचा विरोध आहे. कारण महिलेला मुंडन करणं सोपी गोष्ट नाही आहे आणि आपल्या सगळा जो परिवार कुटुंब असतो, सासू सासरे असतात, दीरबाई असतं, तर कुठेतरी असं वाटतं की चला माझी सून टकली, माझी बायको टकली, तर एक असं. परंतु माझ्या घरच्यांनी मला असं नजरेनं पाहिलं नाही आणि मी खरोखर माझ्या घरच्यांचं मनापासून हे धन्यवाद करते की त्यांनी जर प्रेरणा दिली नसती तर कदाचित मी खरंच धम्माचा शिकू शकले नसते आणि मी स्वतः आयोजन करू शकले नसते. हा एक छोटा प्रयत्न आहे. ते म्हणतात ना, पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त, ये तो सिर्फ ट्रेलर है. तर अशा पद्धतीच्या भूमिकेत आहेत. तो पिक्चर योग्य वेळी आम्ही तुम्हाला दाखवूच. आपल्यासोबत या ठिकाणी बंते दीपरत्न आहेत, जे आजच्या शिबिरामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बंतेजी, आज या ठिकाणी हे महिलांचं शिबिर होते, पुरुषांचं शिबिर देखील होतात, परंतु त्याच्यानंतर मात्र आत्तापर्यंत असं पाहिलेलं आहे की पुरुषांचे शिबिर झाले पण त्याच्यानंतर मात्र कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. तर अशा शिबिरासाठी आपण काय सांगाल? आता महिलांचं हे जे शिबिर आहे ते कोरके मॅडमने आयोजित केलेलं आहे. आपण या महिलांच्या, जसं आमच्या धम्मानंद भंतेने सांगितलं की चूल आणि मूल एवढंच शिक्षण देण्यापेक्षा धम्मकार्यामध्ये अग्रेसर, आणि या महिलांनी जर धम्मकार्यामध्ये अग्रेसर राहिलं तर निश्चितच बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला बौद्ध धम्म, मी भारत बौद्धमय करेन असा जो संकल्प होता तो महिलांच्या मार्फतच होईल अशी माझी भूमिका आहे. बंतेजी, वास्तविक आपण अनेक बंतीजी पाहिली आहेत, परंतु आता पूर्वीची बंतीजी आणि आत्ताची बंतीजी याच्यामध्ये थोडासा फरक जाणवायला लागला आहे आणि त्याच्यामुळे जे उपासक आहेत त्यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर त्यांच्याकरता आपण काय सांगाल? अगोदरचे जे भंते आहेत ते बुद्धविहार आणि बुद्धविहार याच्याशिवाय पलीकडे ते गेले नाहीत. जिथं जिथं जायचं त्या ठिकाणी फक्त धम्माला प्रेरित असं वातावरण त्याने तयार केलं नाही. परंतु मी भंते दीपरत्न, आता कोरके मॅडमची अशी ओळख झाली, आम्ही धम्मानंद भंते आणि आम्ही पारनेर या ठिकाणी आम्ही बुद्ध धम्माकडे वळालो. त्या ठिकाणी धम्म प्रचार करायला सुरुवात केली. पण अगोदरच्या भंतेने असं काही धम्माला प्रेरित असं केलं नाही जे आम्ही करू शकतो. कारण काय, आपल्यासमोर बंते धम्मानंदजी आहेत. बंतेजी, येणारा जो वर्ग आहे त्या वर्गामध्ये तरुण वर्ग थोडंसं वैफल्यग्रस्त झालेलं आहे, तर त्यांच्याकरता आपण देखील एक तरुण आहात, तर त्या तरुणांच्यासाठी आपण काय सांगाल? तरुणांना धम्म प्रशिक्षणाची गरज आहे, धम्म संस्कारित होण्याची गरज आहे, बुद्धाच्या पंचशिलाची आवश्यकता आहे. म्हणूनच आज या शिबिरात मी आलेलोच आहे. आपण आणखी एक शिबिर आपण आयोजित केलेलं आहे. 3 दिवसीय धम्म प्रबोधन प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे. या माध्यमातून मुलावर धम्म संस्कार करण्याचा प्रयत्न करत आहोत. समाजामधील मुलं व्यसनाधीन झालेले आहेत, पूर्णतः व्यसन करत आहेत. तंबाखू खाणे, सिगारेट पिणे, बिडी ओढणे, गांजा, सिगारेट, ड्रग्स इकडे ते वळालेले आहेत. यांना बुद्धाच्या शिकवणुकीची गरज आहे. जसं बुद्ध म्हणाले, सुरा मेरय मज्जपमाद ठाणा वेरमणी सिक्कापदम समाधी आम्ही, मी दारू पिणार नाही, मी गांजा ओढणार नाही, मी सिगारेट पिणार नाही, मी बिडी ओढणार नाही, तंबाखू खाणार नाही, गुटखा खाणार नाही, ब्राऊन शुगर, ड्रग्स, हिरोईन, चरस अशा कोणत्याही मादक पदार्थाचे सेवन करणार नाही. या शिकवणुकीची गरज आहे. आपण पंचशिलात ते म्हणतो, परंतु ती प्रार्थना म्हणून लोक त्याला घेतात, परंतु ती प्रार्थना नसून ती प्रतिज्ञा आहे, ती शपथ आहे. त्याची खरी जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे. बुद्धाचे पंचतत्व, बुद्धांचे पंचशील हे प्रत्यक्षात आपल्याला आचरणात आणावे लागतील. तेव्हाच तरुण वर्गच नाही, सर्व मानव जातीसाठी पंचशिलाची आवश्यकता आहे, बुद्धाच्या शिकवणुकीची आवश्यकता आहे. म्हणून तरुणांसाठी, खास करून तरुणांसाठी आपण धम्म प्रबोधन प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटी येरोड्यामध्ये 3 दिवसाचं धम्म प्रशिक्षण आहे आणि या 3 दिवसामध्ये तरुणांना
तरुणांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल आणि बुद्धाच्या शिकवणूक त्यांना सांगण्यात येईल आणि खऱ्या अर्थाने धम्म कसा आचरणात येईल याबद्दल त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल, जेणेकरून ते धम्माचं आचरण करतील, पालन करतील आणि समाजाला एक आदर्श समाज निर्मिती करण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून आपण करत आहोत. आत्ताच्या काळामध्ये आपण पाहतो अनेक बुद्धविहार आपल्याला बंद दिसतील. आम्ही सुशिक्षित वर्गामध्ये किंवा शिकलेल्या लोकांमध्ये जे नोकरीला आहेत किंवा बिझनेस करत आहेत त्यांच्या घरीमध्ये गेलो आणि तरुणांसोबत बातचीत केली तेव्हा आम्हाला ते लोक म्हणतात की बुद्धविहार भंतेजी बंद असतं. बुद्धविहारात आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो पण बुद्धविहार बंद असतं. परंतु जिथे जिथे ॲक्टिव्ह आहेत बुद्धविहार, जिथे जिथे उघडे आहेत त्या बुद्धविहारात आपण गेलंच पाहिजे आणि जिथले जिथले बंद विहार आहेत ह्या सुशिक्षित लोकांनी त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे. कारण बुद्धविहार चालू ठेवण्यासाठी जसे मस्जिदमध्ये मौलाना असतात, मौलानाला पगार दिली जाते आणि बाबासाहेबांनी दिबुदी सोसायटी ऑफ इंडियाच्या उद्दिष्टामध्ये सांगितलं फुल टाइमवर धम्म प्रचारकाची नियुक्ती करा, धम्मसेवकांना धम्म प्रचारकांना पगार द्या, जेणेकरून आमच्या बुद्धविहारामध्ये पगारी प्रचारक ठेवला तर आमचं बुद्धविहार नेहमीसाठी चालू राहील. परंतु अशा प्रकारची व्यवस्था आमच्याकडून झाली नसल्यामुळे आमचं बुद्धविहार उघडं राहत नाही. जशी मस्जिद रोज उघडी असते त्याप्रमाणे आमचं बुद्धविहार रोज उघडं राहत नाही. आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलेले शब्द डोक्यात घ्यावे लागतील. कारण बाबासाहेब म्हणाले की मला डोक्यावर घेऊ नका, मला डोक्यात घ्या. म्हणून बाबासाहेबांना डोक्यात घेऊन जे काही बाबासाहेबांनी लिहून ठेवलं ते प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची गरज आहे. बुद्धविहाराला पगारी प्रचारकाची आवश्यकता आहे. जोपर्यंत आम्ही पगारी प्रचारक देणार नाही तोपर्यंत बुद्धविहार आमचं उघडं राहणार नाही. आणि जेव्हा आमचे बुद्धविहार रेग्युलर उघडे राहतील तेव्हा आमच्या मुलावर धम्माचे संस्कार होतील आणि सुशिक्षित लोकसुद्धा या ठिकाणी येतील आणि ते प्रशिक्षण घेतील आणि त्यांच्यावर नक्की धम्माचे संस्कार होतील. लहानपणापासून आपण धम्माचे संस्कार केल्याशिवाय त्यांच्यावर संस्कार होणार नाहीत. कारण लहानपणीच मुलावर जास्त संस्कार पडतात आणि लहानपणी जर वाईट संस्कार पडले तर ते मोठेपणीसुद्धा त्यांच्यातून ते संस्कार निघत नाहीत. म्हणून लहान मुलापासून आपल्याला धम्म संस्कार देण्याची गरज आहे. आपल्यासमोर भिक्खुनी आर्याजी करुणादीप आहेत. आज आपण या ठिकाणी हे जे शिबिर आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये आपण मुख्य प्रशिक्षणार्थी आहात. तर कशा पद्धतीने आपण या ठिकाणी महिलांचं हे शिबिर आयोजन करणार आहात आणि कशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करणार आहात? महिलांना आम्ही त्याग करण्याची भावना त्यांच्यामध्ये उत्पन्न करणार की त्याग ही संपत्ती आहे. भगवान बुद्ध म्हणतात त्याग ही संपत्ती आहे आणि यामधून महिलांनी केसापासून तर वस्त्रापर्यंत आणि आपल्या घरादारापासून तर आपल्या गृहस्थ जीवनापर्यंतचा सर्व त्याग करून 10 दिवस ते इथे राहतील आणि इथे राहून ते स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करतील. महिलासुद्धा भिक्खुनी होऊ शकतात, तपस्विनी होऊ शकतात, योगिनी होऊ शकतात आणि ते आपली आध्यात्मिक प्रगती करू शकतात. भगवान गौतम बुद्धांनी आधी महिलांना नकार दिला होता परंतु नंतर ही योग्यता महिलांमध्ये सुद्धा आहे आणि हे त्यांनी मान्य केलेलंच होतं की महिलासुद्धा स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करू शकतात, ते आध्यात्मिक प्रगती करू शकतात आणि त्यासुद्धा अर्हत होऊ शकतात. आणि यामुळे त्यांनी महिलांना मान्यता दिली आणि तेव्हापासून भिक्खुनी इथे आपल्या बौद्ध धर्मामध्ये भिक्खुनी झालेल्या आहेत आणि बुद्धांच्या काळातसुद्धा अनेक भिक्खुनी ह्या अर्हत झालेल्या आहेत. तीच गोष्ट लक्षात ठेवून आम्ही महिलांना इथे प्रशिक्षण देणार आहोत. त्यांना सकाळी उठण्यापासून तर त्यांना कसं एक भिक्खुनी जीवन जगते आपलं घरदार सोडून आणि आपला सगळ्या गृहस्थ जीवनापासून मुक्त होऊन ती कशी जीवन जगेल हे प्रशिक्षण आम्ही त्यांना देणार आहोत. तसंच ध्यान साधना कशी करायची, विपස්සना कशी करायची, समाधीच्या अभ्यासामध्ये कशी प्रगती करायची हे सुद्धा आम्ही त्यांना सांगणार आहोत. आपल्यासमोर संबोधी फाउंडेशनचे धम्मसेवक या ठिकाणी आपल्यासमोर अजय कोरके या ठिकाणी आहेत. कोरके साहेब, आपण या ठिकाणी हे धम्म शिबिर घेतलं, मला वाटतं हे दुसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षी देखील आपल्याला अतिशय मोठा प्रतिसाद मिळाला पण तो उपनगरामध्ये घेतला गेला होता. आज या ठिकाणी पुण्यनगरीच्या एका वसाहतीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर त्याच्याबद्दल आपण काय सांगाल आणि येणाऱ्या भावी पिढीसाठी काय करावं लागेल उपासक आणि उपासिकांना? जे आम्ही संबोधी फाउंडेशनतर्फे विपश्यना शिबिर घेतलेलं आहे ते यासाठी घेतलेलं आहे की महिलांचं शिबिर कुठंच होत नाही सर. आणि महिलांचं शिबिर करण्याचं रागिनी कोरके यांनी मला वारंवार सांगितलेलं आहे. त्यांच्या गुरु करुणादीप आणि धम्मादिनी आर्यजी यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेऊन त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला 3 महिन्यापासून शिबिर घ्यायचं आहे. याचा पूर्ण प्रयत्न करत होतो आम्ही आणि
तिची जी योजना होती म्हणजे नाही का पद्धत होती, तिने आर्यजन संघ बोलवून आणि हे शिबिर घेण्याचा हेतू एकच आहे की महिलांवर होणारे अत्याचार. तर आर्यजननी आम्हाला सांगितलं की तुम्ही शिबिर घ्या, त्यामध्ये महिलांचं ध्यान साधना होती, धैर्य वाढलं जातं, त्यांना आम्ही ज्ञान देतो की एकटी महिला कशी राहू शकते. आणि ज्यावेळी महिला चिवर घेते म्हणजे काष्ठ वस्त्र म्हणतात त्याला, आणि मुंडन करते, तर ती खूप मोठी ताकद आहे. एखादी सुंदर महिला जर केस हे करत असेल नाही का, केस काढत असेल ते ते बघण्याचं ती डेअरिंग बी असली पाहिजे. येणाऱ्या पिढीला महिला सांभाळू शकतं. आई जशी घरात असते तीच आई मुलांवर संस्कार करू शकतं, पुरुष बाहेरच असतो. त्यामुळं जास्तीत जास्त महिलांनी शिबिरात बी सहभाग घेतलेला आहे. सर्वांचं धन्यवाद. सर्वांनी सहकार्य बी आम्हाला खूप प्रमाणात केलेलं आहे. या ठिकाणी निवृत्त प्राचार्य मान्य शेलार सर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. सर, या ठिकाणी महिलांचं हे शिबिर पहिल्यांदाच या ठिकाणी होतोय, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? खरं तर हे महिलांसाठी सर्व दृष्टिकोनातून परिवर्तन करण्यासाठी हा एक महत्त्वाचा क्षण आहे आणि त्याचा सर्वांनी चांगल्या प्रकारे अनुभव घेतला पाहिजे. आणि अशा प्रकारे समाज परिवर्तनासाठी आणि स्वतःची मानसिकता बदलण्यासाठी ह्या शिबिराची फार मोठी आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि ह्या शिबिरामुळं ह्या सर्वच महिलांना एक स्वतःची मनशांती, समाजापर्यंत एखादी शांतीचा संदेश कसा पाठवता येईल या दृष्टीने प्रयत्न करतील. तसेच स्वतः कौटुंबिक जीवनामध्ये याचा मनशांतीसाठी चांगला उपयोग होईल असं मला वाटतं. सर, आपण पाहतोय की पुरुष या ठिकाणी धम्माचं कार्य जोमाने आणि नेटाने करतायत, महिला कुठेतरी मागं राहतायत असं दिसतंय. परंतु आज या ठिकाणी रागिनी कोरकेंच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांना प्रोत्साहन देण्याकरता, त्यांना प्रेरणा देण्याकरता धम्माचं कामाची या ठिकाणी सुरुवात झाली. त्याच्याबद्दल इतर महिलांना आपण काय सांगाल? या सर्व महिलांनी रागिनी मॅडम यांचं सर्व जे काही कार्यक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे रागिनी मॅडम यांनी, त्या कार्यक्रमाला व्यवस्थित उपस्थित राहिलं पाहिजे. आणि त्यांनी जी दिशा दिलेली आहे त्या दिशा दर्शन करून आपण पुढचं भवितव्य घडवलं पाहिजे असंच मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सांगू शकतो. आपण देखील एक धम्म उपासक आहात. आज आपण निवृत्त झालात आपल्या म्हणजे कॉलेजच्या जीवनातून, तर आपण देखील एक सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं काय योगदान, काय करण्याची इच्छा आपली? समाजाची खऱ्या अर्थाने सर्वांगीण प्रगती ही मनशक्तीवर अवलंबून असतं. आणि बौद्ध धर्मामध्ये मनशक्ती परिवर्तन हा एक फार मोठा संदेश आहे आणि त्याचं अनुपालन करणं जास्त गरजेचं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे बोपोडी वार्ड शाखेचे माजी अध्यक्ष आणि अशोक गायकवाड सर आपल्यासमोर आहेत. आज या ठिकाणी या भागामध्ये, या पुणे शहरामध्ये महिलांचं शिबिर प्रथमच होत आहे, तर त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा अंकित संबोधी फाउंडेशन यांच्या वतीने या ठिकाणी श्रामणेरी महिला शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे. आणि खऱ्या अर्थानं हे महिला शिबिर खऱ्या अर्थानं या आपल्या बोपडी परिसरामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी हे घडत आहे. आणि खऱ्या अर्थानं पुरुष किंवा विद्यार्थी दशेमध्ये हे जे काही श्रामणेर शिबिर वगैरे होत असे, तर त्याच्यामध्ये फक्त वैयक्तिकरित्या त्यांना त्याचा फायदा व्हायचा आणि त्याच्यामध्ये फक्त असं वाटायचं की फक्त पुरुषच याच्यामध्ये शिबिरामध्ये सहभाग घेतात की काय. परंतु बौद्ध धर्माचा इतिहास पाहिलं तर त्याच्यामध्ये महिला भगिनी देखील त्याच्यामध्ये भिक्षुणी होत्या. आणि म्हणून हा एक आपला एक नवीन प्रयोग या ठिकाणी कोरकेंनी आणि त्यांच्या रागिनी कोरकेंनी या ठिकाणी हा प्रयोग पुन्हा एकदा सुरू केलेला आहे. आणि याच्यामधून महिलांना देखील या निमित्ताने त्यांचा एक बौद्ध धर्माचा अभ्यास होईल. त्याच्यामध्ये बौद्ध धर्माच्या चालीरीती, संस्कार याचा देखील त्याचा पगडा आपल्या कुटुंबावर पडेल आणि त्याचा निश्चितच फायदा त्यांच्या मुलांवर आणि भावी पिढीवर होईल असं मला वाटतं. पाहिलं की सर्वच भंतेजींनी या ठिकाणी आपल्या मतं व्यक्त केलेली आहेत की सर्वांचं असं म्हणणं आहे की आपण धम्मविहारामध्ये गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी धम्माचं आचरण केलं गेलं पाहिजे. परंतु या ठिकाणी तसं दिसत नाही. निश्चितच यांच्या ज्या आशा आकांक्षा आहेत ते येणारी पिढी आणि उपासक उपासिका पूर्णपणे करतील. पुणेकर माझ्याच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जय भीम, जय बुद्ध.